दृश्य आपण नाशिकमध्ये बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यासोबत रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी धर्मध्वज फडकावला जातोय। याचं महत्त्व म्हणजे 1962 नंतर प्रथमच नवीन धर्मध्वज उभारण्यात आलेला आहे आणि आजच्या मुहूर्तावर हा धर्मध्वज फडकणार आहे। 21 फूट उंचीचा पितळी हा स्तंभ आहे आणि त्यावरती भगवा ध्वज फडकावला जाणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोविंददेवजी महाराज थोडासा पर्जन्य या ठिकाणी येतो आहे। बारीक बारीक माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाचे प्रतिनिधी जय श्रीराम, जय जय सियाराम। प्रार्थना आहे, अत्यंत उत्कृष्ट आहे। 2 मिनिटं सर्वांनी शांत राहायचंय। राम जन्मभूमी त्याचप्रमाणे उज्जैन, त्याचप्रमाणे काशी विश्वनाथ मंदिर या सर्व ठिकाणी प्राणप्रतिष्ठे करता परमपूज्य शांतारामजी म्हानोसे, दिनेशजी गायकने, मी स्वतः आम्हाला तिघांनाही पंतप्रधानांना 4 वेळेला पूजा सांगण्याचं भाग्य मिळालं। आज देवेंद्रजींना पूजा सांगण्याचं भाग्य मिळतं आहे। मी वेदमूर्ती शांतारामजी म्हानोसे यांना विनंती करतो। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये 21 फुटी स्तंभावरती धर्मध्वज फडकलेला आहे। आपण ही थेट दृश्य TV9 मराठीवरती बघतोय। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, त्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाचे प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीत नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी धर्मध्वज फडकावण्यात आलाय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वज उभारणी करण्यात आली आणि त्यावरती धर्मध्वज फडकावण्यात आलाय। कालपासून धार्मिक विधींना सुरुवात झालेली होती आणि आज 4:44 मुहूर्त आणि विधिवत पूजा करून हा नवीन ध्वजदंड बसवण्यात आला। त्यावरती जय श्रीराम लिहिण्यात आलेला हा धर्मध्वज फडकावण्यात आलाय। नाशिक आणि परिसरातली सर्व राजकीय नेते मंडळी आणि भाविक यावेळी उपस्थित होते। सर्व विधिवत धार्मिक विधी आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हा ध्वज फडकावण्यात आलाय, ज्याला धर्मध्वज असं म्हटलं जात आहे। 29 फूट उंच पितळी स्तंभ नाशिकच्या काळाराम मंदिराच्या कळसापेक्षाही उंच हा स्तंभ आणि त्यावरती धर्मध्वज नुकताच फडकवण्यात आलाय। हरि ओम